Hello students, welcome to Venutai Chavan College Karad BCom First Subject Management Principles and Applications. Today we are going to discuss on SWOT analysis. This point, first see SWOT analysis introduction. It is one of the best techniques used by organization for analysis and diagnosis the organizational environment. SWOT is a short form of strength, weaknesses, opportunities, and challenges. It is an important and modern technique of analysis. This technique is used to make analysis of strength and weaknesses of business. It also finds opportunities as well as challenges of the business. म्हणजे SWOT ॲनालिसिसमध्ये काय आहे तर आपल्या संस्थेची व्यवसायाची बलस्थाने, दुर्बल स्थाने किंवा त्याच्यामध्ये संधी कोणत्या आहेत, चॅलेंजेस म्हणजे आव्हाने कोणती आहेत हे आपण त्याच्यामध्ये ॲनालिसिस करणार आहोत. फर्स्ट सी एस मीन्स स्ट्रेंथ. स्ट्रेंथ मीन्स बलस्थाने किंवा शक्तिस्थाने. इट इज ए पॉवर ऑफ द ऑर्गनायझेशन. स्ट्रेंथ इज रेफर्ड टू अन inherent capacity which an organization can use to achieve strategic advantage. It consists, for example, the research and development skill of organization, team spirit, the efficient communication system, flat structure of organization, skilled and knowledgeable employees, etc. म्हणजे आपला बिझनेस, फॉर एक्झाम्पल बिझनेसचा विचार केला तर त्याच्यामध्ये स्किल्ड पर्सन किंवा नॉलेज्ड पर्सन कोणकोणते आहेत, एम्प्लॉई कसे आपण सिलेक्ट केलेले आहेत. अदरवाईज रिसर्च अँड डेव्हलपमेंट स्किल ऑफ ऑर्गनायझेशन म्हणजे तुमच्या ऑर्गनायझेशननं काही रिसर्चेस केलेले आहेत का, त्याच्यातून डेव्हलपमेंट त्या बिझनेसची झालेली आहे का. म्हणजे हे काय पॉईंट्स दाखवतात की हे आपल्या बिझनेसची काय आहेत, स्ट्रेंथ्स आहेत किंवा चांगल्या गोष्टी आहेत की ज्याच्यातून तुमच्या बिझनेसचं डेव्हलपमेंट होऊ शकतं. सेकंड सी डब्ल्यू. डब्ल्यू मीन्स weakness. It is defined as an inherent limitation or constraint that leads to create strategic disadvantage. It includes, for example, overdependence on a single product, hierarchy and multiple decision level, one-way long communication, etc. विकनेसेस म्हणजे काय तर दुर्बल स्थाने. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला काही वेळेस काहीतरी कमतरता आहे अशी जाणवते किंवा काही गोष्टींमध्ये आपली व्यवसायाची कमतरता असते, अशा कोणत्या गोष्टी आहेत. फॉर एक्झाम्पलमध्ये त्यांनी सांगितलं की एकाच प्रोडक्टवरती डिपेंड असेल तुमचा बिझनेस, टोटली बिझनेस तुमचा एकाच प्रोडक्टवरती अवलंबून असेल तर तो तुमचा विकनेसेस आहे. त्या प्रोडक्शनमध्ये काही प्रॉब्लेम्स क्रिएट झाले तर त्यावेळेस तुमचं प्रोडक्शन स्टॉप होण्याची शक्यता असते, म्हणजे तो तुमचा वीक पॉईंट आहे. ॲज वेल ॲज मल्टिपल डिसिजन लेवल. आता डिसिजन घेण्यासाठी काही वेळेस बरेच स्तर असतील किंवा हाय लेवल, मिडल लेवल, लोअर लेवल सगळ्यांना व्हॅल्यू दिलेली असेल किंवा खूप वेळ लागत असेल डिसिजनसाठी तर ते सुद्धा तुमचा वीक पॉईंट आहे. म्हणजे इझिली डिसिजन झाली पाहिजे आणि फास्टली झाली पाहिजे, त्याच्यामध्ये कमी वेळ लागला पाहिजे. वन वे लाँग कम्युनिकेशन. एकाच पद्धतीने एकाच मार्गाने किंवा काही ठराविकच लोकांमध्ये बऱ्याच कालावधीमध्ये कम्युनिकेशन होत असेल तर त्याची काही व्हॅल्यू नाही. कम्युनिकेशन हे टोटली त्या ठिकाणी अवेलेबल असलेल्या एव्हरी पर्सन बरोबर झालं पाहिजे. नेक्स्ट सी ऑपॉर्च्युनिटीज. ऑपॉर्च्युनिटी म्हणजेच आपण काय म्हणतो त्याला काही संधी मिळाल्या असतील तर. इट इज डिफाईन्ड ॲज ए फेवरेबल सिच्युएशन इन द ऑर्गनायझेशन्स environment that helps the organization to consolidate and strengthen its position. It consists of factors such as growing demand, rising income level, a favorable government policy, reduction in tax rates, etc. are normally considered as a profitable factors of environment. काही वेळेस अशी कंडिशन क्रिएट होते की ज्याच्यातून आपल्या बिझनेसचा प्रॉफिट होत असतो. म्हणजे काही वेळेस डिमांड ग्रोथ झालेला असेल किंवा इन्कम तुमचा वाढलेला असेल किंवा काही प्रतिकूल परिस्थिती किंवा प्रतिकूल धोरण तुमच्या दृष्टीने जर
सरकारने आखलेला असेल तर त्याचा पुरेपूर फायदा आपण घेतला पाहिजे. किंवा टॅक्स रेटमध्ये रिडक्शन झालं असेल, पहिल्यापेक्षा टॅक्सचा रेट कमी झाला असेल तर तो तुमचा प्रॉफिटेबल पॉईंट आहे. म्हणजे यातून बिझनेस एन्व्हायरमेंट चांगलं क्रिएट होऊ शकतं. म्हणजे अशा प्रकारची काही वेळेस संधी क्रिएट होत असते. मग अशा अपॉर्च्युनिटीज कोणत्या आहेत मार्केटमध्ये याचं सर्च केलं पाहिजे आपल्याला. नेक्स्ट सी, नंबर 4 सी, चॅलेंजेस मीन्स आव्हाने. ए थ्रेट इज described as a challenging situation in the environment of the business organization. It leads to create a risk for the organization or cause damage to the organization. It includes the factors like arrival of a new competitor, increase in tax rate, and availability of substitute product, and adverse government policy, decreased income level, depressive trend in the economy, new scheme, consumer revolts, anti-pollution activities of the community, trade unions, strikes and so on. जसं आपण ऑपॉर्च्युनिटीजमध्ये पाहिलं की काही वेळेस डिमांड इन्क्रीज होत असते, ग्रोथ होत असते, इन्कम लेवलमध्ये ग्रोथ होत असते. तर त्याच्या अपोजिट प्रोसेस म्हणजे काही वेळेस काय होतं, गव्हर्मेंट टॅक्स रेटमध्ये वाढ होऊ शकते किंवा मार्केटमध्ये अदर कॉम्पिटिटर तुम्हाला फेस करावे लागतील किंवा काही वेळेस न्यू टेक्नॉलॉजी आली तर त्यावेळेस तुमचा बिझनेस त्या ठिकाणी स्टेबल राहिला पाहिजे, फेस करता आलं पाहिजे तुम्हाला त्या मार्केटमधील कंडिशनला. ॲज वेल एज समटाईम्स क्रिएटेड पोल्युशन ॲक्टिव्हिटीज अँड ट्रेड युनियन स्ट्राईक, म्हणजे काही वेळेस संघर्ष वगैरे किंवा काही वेळेस प्रदूषणाचा परिणाम, अशा काही गोष्टींचा परिणाम तुमच्या बिझनेसवरती होऊ शकतो. इकॉनॉमी ट्रेंडमध्ये काही वेळेस चेंजेस होऊ शकतात. म्हणजे अशा कंडिशनला तुम्हाला फेस करता आलं पाहिजे किंवा फेस करण्यासाठी तुमचा बिझनेस स्टेबल आहे का नाही याचं ॲनालिसिस आपल्याला करावं लागतं. मग याच्यातूनच काय होत असतं की सॉक ॲनालिसिसची प्रोसेस कंप्लीट होत असते. फर्स्ट काय केलं जातं सॉक ॲनालिसिसमध्ये, फर्स्ट सी स्ट्रेंथ, बिझनेस स्ट्रेंथ कोणते आहेत. आफ्टर सी वीकनेसेस, वीक पॉईंट कोणते आहेत ते आपल्याला स्ट्रेंथ केले पाहिजेत. जे वीक आहे त्याला स्ट्रेंथ बनवलं पाहिजे आपण. ॲज वेल ॲज ऑपॉर्च्युनिटीज कोणत्या आहेत त्या सर्च केल्या पाहिजेत. अदरवाईज जे चॅलेंजेस आहेत मार्केटमधील त्यांना फेस करण्यासाठी आपल्याला कोणत्या कंडिशनपर्यंत प्रोडक्शन केलं पाहिजे किंवा कोणती इन्क्रीमेंट पाहिजे आपल्या बिझनेस प्रोडक्शनमध्ये, काही ॲक्टिव्हिटी चेंजेस केल्या पाहिजेत का ह्याचे डिसिजन घेऊन आपण सॉक ॲनालिसिस कंप्लीट करू शकतो. ओके, थँक्यू.